पैकीच्या पैकी मोदी, पैकीच्या पैकी कोणी जर पैकी मोदी. मोदी सोडता कोणी जर मतदान केलं तर त्याला आम्ही सांगू काय. आम्ही तसं ताईला पाडण्यासाठी पुरेपूर एकमत करू. वैयक्तिक आपलं दुसऱ्याचं काय करायचं आपल्याला. का बरं, का ताईला का पाडायचं काय असा केलं विषय? त्यांनी 10 वर्षात. सध्या आम्हाला बजरंग बाप्पा सोडण्याचा भरोसा आहे आम्हाला. ठीक आहे, यांचं मत आहे की रोजगार हाताला रोजगार नाही, काम नाही हाताला. काम नाही. आता ना करणारा रोजच काम नाही. पंकज कशामुळे पंकजात आहे? पंकज आपल्या मुंबई जिल्हे एक बाबा ती. रेल फॅक्ट महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. आपण सध्या बीड जिल्ह्यातील नेकनूर या ठिकाणी आलेलो आहोत. तर आज आपण नेकनूर येथील मतदारांचा कौल जाणून घेणार आहोत. पाहूयात काय बोलतात. बजरंग बाप्पा. हो, का बरं बजरंग बाप्पाच का? काय अपेक्षा आहेत बजरंग बाप्पा? चांगला माणूस आहे ते. एवढे दिवस झाले आले नाही ते. 5 वर्ष झाले ना ते. आम्हाला तोंड सुद्धा दाखविलं नाही तिने. काय का आता कोण ते इथला माणूस आहे आपला. खेतच्या कवा बी गेले कवा बी गेले आले. माझी प्रीतमताईचा काहीच इकडे विषय नाही. काय विषय नाही. 10 वर्ष झाली तर तोंड नाही सुद्धा. तोंड सुद्धा दाखवलेलं नाही. आता आलते ते इथं सत्ता होते त्याच्या मध्ये आलते नुसतं. पुन्हा काहीच नाही. हा आपलं काय आहे? हा. बजरंग बाप्पाची प्रीतम पंकजात आहे. बजरंग बाप्पा. तुमचं काय नाव? बजरंग बाप्पाच. बजरंग बाप्पा. म्हणजे इकडे फुल बजरंग बाप्पा. फुल ठीक आहे. तुमचं काय मत आहे? बजरंग बाप्पा की पंकजात आहे? पंकज आहे. पंकजात आहे. का बरं पंकजात आहे? पहिल्यापासून आम्ही मतदानच पंकजाला केलेलं. पहिल्यापासून त्यांच्या विकासाचं काय विकास केला केलाय का? काय विकास केला असं वाटतं आपल्याला? काय केलं ना काय म्हणजे नेमकं काय केलं असं वाटतं तुम्हाला? केलं आता 6,000 रुपये दिले ते. हा. 34% वाढ दिली. ऊसतोड मजुरांना 34% वाढ. याच्यावर आपण खुश आहात. आमचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा आहे ना. पण कधीपर्यंत आपण असं सांगणार की आपला जिल्हा ऊसतोड कामगारांचा? याच्यात काय बदल घडायला हवा की नाही? बदल घडायला हवा. 5 वर्षाला 3 वर्षाला वाढ केली तर काय पाहिजे? कडून जेवढं होतं तेवढं करते पैसे. ठीक आहे, यांचं म्हणणं आहे. ताई साहेबांनी खूप काही केलेलं आहे यांच्यासाठी. तुमचं काय एवढे मत आहे? सक्षम नाही. ताई साहेब त्यांच्याशिवाय साहेब. कोण दुसरं नाही. का आपला प्रीतम ताई इकडे असं फिरकलेलं नाहीत असं सांगतायत लोक. असं आपल्याला काय काय नाही. वाटतं? प्रीतमताई पण तेच आहे, पंकजताई पण सेमच आहे. त्यांच्या घरातलं कोणी पण उभा राहू बजरंग बाप्पा विषयी काय म्हणतात? त्यांच्याबद्दल काहीच नाही. त्यांना गेल्या वेळेस जवळपास 5.5 लाख मतदान पडलेलं होतं. निवडून आले का? निवडून आलं नाही, पण जवळपास समजा 5.5 लाख मतदान पडलं. पंचायत समितीला पडली ना. हा, पंकज ते त्यांची मुलगी. पंचायत समितीला पडली ना. हा हा. मग फक्त ताईचे हवाय बीड मध्ये काही दुसरं कोण नाही. ताईची हवा आहे. मोदीसाठी त्यांचं पंकजा ताईला मतदान. पंकजा ताईचा काय विकास इकडे आहे की काय केलं समजा कोणती का योजना काम आपल्या गावात? गावात बी गावात आहे. ठीक आहे. तर पण ह्यांचं म्हणणं आहे की पंकजा ताईने इकडे विकास केलेला आहे. आपलं काय मत आहे? आपलं मत आहे पंकजाताई. पंकजा ताईच काय विशेष कारण? विशेष कारण विकास कामं चांगली झाली. विकास कामं चांगले झालेले आहेत का? असं काय एखादं सांगण्याजोगं काम? ऊसतोड मजुराला वाढ दिली. परत पुन्हा रोड, गावातले सभा मंडप हे त्यांच्या फंडातून भरपूर कामं झाले. जी आपल्या जिल्ह्याची ओळख झालेली आहे ऊसतोड कामगार, ही कधी हटणार असं वाटतं? हटल तुम्ही ऊसतोडा तुमच्या मुलांनी बी तेच करायचं. नाही तसं कसं होईल. वाढभाव दिल्यामुळं आता फायदा व्हायचा ना लोकांचा. तर ऊसतोड कामगारांचा इकडे फायदा होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 34% वाढ दिल्यामुळे. बाबा आपलं काय मत आहे? काय मला नाही मिळालं. मतदान तर करणार असताल. कोणाला करणार? पंकजाताईला. पंकजा ताई. ठीक आहे. तर बाबांचं मतदान इकडे पंकजा ताईला जाईल. आपलं काय मत आहे? आपलं काय मत आहे? पंकजा ताई की बजरंग बाप्पा? पंकजात आहे. पंकजा ताईच. बजरंग बाप्पा का नाही? नाही आम्हाला ती विकासच आमचा झालेला आहे. काय विकास केला आपल्या इकडे पंकजा ताईंनी? काय विकास केला? या जागेवर बाजरी पिकत नाही, त्या जागेवर आमचा ऊस आहे आज. असं का? म्हणजे पाण्याची व्यवस्था झालेली आहे. व्यवस्था झाली. आपला बीड जिल्हा तर असं सांगितलं जातं की दुष्काळग्रस्त जिल्हा आहे. नाही आमच्या गावामध्ये तर नाही. काय पाण्याची योजना काय केलेली आहे नेमकं? 5 तलाव आहेत. 5 तलाव आहेत. ठीक आहे. तर यांचं म्हणणं आहे जिथे बाजरी सुद्धा पिकत नव्हती तिथं ऊस निवडणुकीच्या सध्या दरम्यान. पिकतो. निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकी देशामध्ये राजकीय वातावरण फार खराब आहे सध्या. कारण जे व्यवस्थित बसलेले लोक आहेत यांना शेतकरी, कामगार, कष्टकरी, वंचित, शोषित यांच्या प्रश्नाची जाणीव राहिलेली नाही. प्रत्येक पुढारी किंवा नेता हा स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःची झोळी भरत असलेला दिसत आहे. आणि सामान्य माणसाला प्रश्न असा पडलेला आहे की लोकशाही असताना मतदान कुणाला करावं. कारण प्रत्येक नेत्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा विचित्र पद्धतीने निघायला लागला की आपला नेता कोण, आपला पुढारी कोण हे सर्वसामान्य जनतेला
समजेल असं झालेलं आहे. कारण राजकारण एवढी एक घाण दुर्गंधी झाली की ज्यामध्ये ही लोक स्वतःची पोळी भाजण्यासाठी जातीपातीचं राजकारण करायला लागले आणि याच्यामध्ये लोकशाही कोणत्या मार्गाने चालली हे प्रत्येकाला आज एक प्रश्न पडलेला आहे. कारण जे सत्तेत बसलेले आहेत, सत्तेत बसलेल्या लोकांना सर्वसामान्यांची गरज राहिलेली नाही. याचं कारण म्हणजे एकदा यांचं एकच तत्व आहे की 2 महिने आपण पब्लिकच्या पाया पडायचं आणि 5 वर्ष त्यांचे बाप म्हणून वागायचं. पण हे खरे कोण आहेत? हे जनतेचे चाकर आहेत. यांना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यासाठी प्रत्येक मंडळाचं किंवा प्रत्येक जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी संसदेत पाठवावं लागतं आणि तिथं संसदेत गेल्यानंतर या जिल्ह्याचे प्रश्न सोडावे लागतात. पण अशी आज अवस्था निर्माण झालेली आहे की सामान्य माणसाचे प्रश्न कोण सोडविल हेच सांगता येईना. कारण प्रत्येक मतदार संभ्रम निर्माण झाला की आपला नेता कोण आहे, आपलं भावी आयुष्य कसं करील, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न काय आहेत हे कुणालाही देणं घेणं नाही. सर्वसामान्य माणसाला नेमकं काय पाहिजे? पंकजाताईविषयी आपलं काय मत आहे? हे पहा, राजकीय विश्लेषणापैकी भारतीय लोकशाहीनं किंवा भारतीय संविधानानं प्रत्येकाला असा एक अधिकार दिलेला आहे की तो अधिकार आहे गोपनीय अधिकार आहे आणि प्रत्येकाला एक असा आणखी अधिकार दिलेला आहे की तुम्ही तुमच्या मस्तक तपासून पहा की तुम्हाला कुणाला मतदान करायचंय. हे गोपनीय ठेवून तुम्ही तुमचं मतदान करण्याचा अधिकार मतदान दिलेला आहे. आपलं गोपनीय आहे, पण पंकजाताईविषयी आपलं मत काय आहे? हे पहा, राजकीय विश्लेषणाविषयी मी बोलणार बोला ना, काय पंकजाताई की बजरंग बाप्पा सोनवणे? पंकजाताई का बरं पंकजाताई? काय विकास केला विकास तर काय असा विकास असं काय वाटतं तुम्हाला? कोणता विकास केला? कोणचा राहिला विकास? रस्ते केले, सगळं पाण्याची योजना केल्या. इकडे लोक सांगतात की रोजगार हाताला रोजगार नाही, काम नाही हाताला. काम नाही, आता ना करणारा रोजच काम नाही. काय तर इकडे ज्याला काम करायचं नाही त्याला कामच नाही असं ते सांगतात. काय काय नाही आता आमचं बोला काय ना माहिती तुम्ही का, बीजेपीचं म्हणणं आमचं बीजेपीला पक्षाला विरोध नाही, पण पक्षांचे हे फोडाफोडीचं राजकारण केलंय का त्याला लय कडकडून विरोध आहे बघा. इकडे हे जनता काय फार आवडत इकडे आम्हाला. फोडाफोडीच्या राजकारणाला फार वैतागलेली हा, आहे असं वैतागलेली त्यांचं मत आहे. हा. पुढे काय पंकजाताईला विरोध नाही, पण हे बीजेपीने ते जे केलंय का देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते बजरंग विचित्र बाप्पा विषयी आहे. काय मत आहे? बजरंग बाप्पाचं वेगळं मत आहे असं काही मत नाही त्यांच्याबद्दल बी. ते बी फ्रेश चेहरा आहे, पण हे फोडाफोडीच्या गेल्या वेळेस त्यांना राजकारणामुळे 5.5 लाख मतदान पडलं. हा चांगलं मतदान पडलं. मतदान चांगलं, पण कधी मतदान झाल्याच्या नंतर बाहेर आले का कधी ते? त्याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? नाही आले, पण त्यांचं काय त्यांच्याकडे पद बी नव्हतं ना काही, येणार कशाला? पद असो किंवा नसो, राजकारण करायचं म्हणल्यावर तुम्हाला डबल परत तुम्ही निवडणुकीला उभं राहायचंय. आता डायरेक्ट तुम्ही तिकीटच घेऊन आले. तिकीट घेऊन आले, पण त्यांच्याकडे पद बी नव्हतं ना त्यावेळेस यायला. ना राजकारणात आता जनतेच्या समस्या ज्यावेळेस- सोडायच्या ज्यावेळेस असल्यावर पद जनता- असो किंवा नसो. जनता त्यांच्यावर जबाबदारी सोपवीन त्यावेळेस त्यांचं लक्षात येईल ना आपल्या माणसात येतात का नाही ते. ठीक आहे, तर यांची संमिश्र प्रतिक्रिया आहे. आपलं काय मत आहे? एमआयएम एमआयएम का बरं एमआयएम? काय जो आपल्या पक्ष ते बोरी नाही, पण काय विशेष काय असं वाटलं की तुम्हाला आपल्या- एमआयएम ला मतदान करावं? काय ते त्यांना- त्यांना काय मतदान करू नये आपण? एमआयएमचा असा उमेदवार बी नाही आपल्या इकडे आणखी. कोणाला वंचित वंचितला पाठिंबा बी दिलेला नाही ना आणखी. नाही दिली तर आपण पाठिंबा द्यायला पाहिजे ना. ठीक आहे, तर यांचं आपण वंचितला आपण का वंचितचा मतदान- उमेदवार आहे ना कोण आहे? अशोक हिंगे. अशोक हिंगे यांना मतदान करायचं असं त्यांचं चाललंय. का बाळा, काय मत आहे तुझं? काय वाटतं मोदी विषयी? काय वाटतं? मोदींनी सगळ्यांना पगार चालू केलेला आहे आणि मला वाटतं 100% पंकजाताई बीड जिल्ह्यातून येईल. पंकजाताई येतील. काय सांगाल, सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहे तर प्रचाराचा फार वेळ घेतलेला आहे प्रचाराने. आपल्याला काय वाटतं, बजरंग बाप्पा की पंकजाताई? पंकजाताई. का बरं पंकजाताईच का? पंकजाताई या कारणाने की मुंडे साहेबांचा वारसा आहे. त्यांच्या काळामध्ये, प्रीतमताईच्या काळामध्ये विकासाचे भरपूर काम झाले आहेत, रोड झालेला आहे आणि नरेंद्र मोदीला बीड जिल्ह्याने कायमस्वरूपी साथ दिलेली आहे. त्यासाठी फक्त आणि फक्त पंकजाताई. असं सांगितलं जातं की सध्या प्रीतमताई या 10 वर्ष खासदार असताना त्यांच्या निधीतून 1 रुपया खर्च केलेला नाही असं सांगितलं जातं. याच्याविषयी काय सांगा? हे केंद्र सरकारच्या काळामध्ये ग्रामीण विकासाला जी चालना मिळाली आहे, जे रस्ते झालेले आहेत, ऑनलाईन सगळे कामं झाले आहेत, त्याच्यामुळे भ्रष्टाचारातून 50% तरी मुक्तता झाली आहे सामान्य जनतेची. त्यामुळे आमची एकच मत आहे, पंकजाताई मुंडे. ठीक आहे, तर यांचं मत पंकजाताई मुंडे. सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. काय वाटतं तुम्हाला सध्या कसं वार? नंबर 1 ला 110% आमचा समाज मोदीच्या मागं. का बरं मोदीच्या मागे? मोदीनं आम्हाला जे नाही ते दाखवले. मरक्या माणसाला 80% लोकांना पैसे दिलेत. 6,000 रुपये 80% लोकांना. 6,000ला एक माणूस कारभारी तो सोयाबीन विकतोय आणि ह्या 2-4 घरच्याला ते पुढारी काही ओळखी ना.
मोदी 110% पास आहे मला. मोदी 110. राहुल गांधीला ओळखता का? राहुल गांधी आहे. हा. राहुल गांधीकडे आमच्याकडे आमदार नाही बीड जिल्ह्यामध्ये. आता मोदी असा आहे, आमचा समाज आहे 800 मतदान आहे आमच्या डोईपळवाडीचं. हा. पैकीच्या पैकी मोदी, पैकीच्या पैकी. पोलीस जर पैकी मोदी. मोदी सोडता कोणी जर मतदान केलं तर त्याला आम्ही सांगू काय म्हणून तो 6,000 काढा आमचं. ठीक आहे, ठीक आहे. आज आम्ही जीव चालला बीडवाडा पैसा नाही. यांचं म्हणणं आहे की यांना भिडीवाडा हा. मोदी पैसे देतात त्याच्यामुळे आणि त्याचे आपण त्याला- कार्यकर्ते बी आम्हाला जीप मध्ये नेत नाहीत, फक्त मोदी आम्हाला. ठीक आहे. 110% यांचं म्हणणं आहे मोदी, की हा. 110% मोदी आहे. आपलं काय म्हणणं आहे? काय वाटतं आपल्याला? आपलं म्हणजे तेच खरं मोदी कशामुळे मोदी? नाव सांगा, रामराव डोईपळे. कशामुळे मोदी? मोदी सरकार चांगलं आहे. का पंकजाताईचा काय विकास इकडे? पंकजाचा विकास होणार इकडे बीड जिल्ह्यावर. काय विकास केला आतापर्यंत? काय विकास? विकास पाण्याची सुधारणा आहे, लाईटी सुधारणा आहे, रस्त्याची सुधारणा आहे. पाण्याची लाईटीची सुधारणा आहे आपल्या इकडे. आपला जिल्हा तर दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. आता जिल्हा पाणी तळालाच नसल्यावर ते तरी का करा, पण हाय तेवढं पुरीत येत ना हो. बजरंग बाप्पा विषयी काय मत आहे? बजरंग बाप्पाचं काय विषयच नाही आपलं. तुम्हाला काय वाटतं? महाराज बोलतोय तुम्ही बोला ना. तुमचं मत काय आहे? आमचं चांगलं मत आहे तरी पंकज साहेब. का बरं पंकजाताई? हा? का बरं पंकजाताई? आपले बावी पिढीची होती म्हणून मुंडे साहेबांमुळे चल तरी माग तरी. मुंडे साहेबांमुळे पंकजाताई, पण कधीपर्यंत असं मुंडे साहेबांमुळे पंकज? आता चलतं जग चलतं तर आपण त्यांचा चालायचं. काय विकास सांगाल की नाही? त्यांनी चांगला विकास केला की आमच्या प्रीतमताईचा 10 वर्षातील काय विकास? त्यांनी बी लय विकास केलाय. त्यांनी बी लय विकास केलाय प्रथम तर यांचं मत आहे की पंकजाताई आणि प्रीतमताई यांनी विकास केलेला आहे त्याच्यामुळे मोदी. आपलं काय मत आहे? पंकजाताईला मत करण्याचं कारण आहे किंवा पंकजाताईनं अनेक, आता तुम्ही म्हणतात किंवा पंकजाताईनं काय विकास केला, अनेक प्रकारे विकास केलेला आहे त्यांना. ज्यावेळेस आपण पंकजाताई आमदार होत्या त्यावेळेस आपल्याला हे आलेलं आहे किंवा तितका विमा कधी आपल्याला आलेला नाही. तुम्हाला माहिती, आम्हाला माहिती आलाय. पंकजाताई मंत्री असताना पीक विमा आलेला आहे का नाही? त्यावेळेस आनंद पाणलोट क्षेत्राचं त्यांनी कार्य केलेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांचं विकासाचं कार्याचं शैली वेगळी आहे. म्हणून आतापर्यंत जर आपलं पंकजाताई निवडून आले तसा खासदार आपल्याला इथून भविष्यात महाग पाहायला भेटला नाही. असा तरफदार काम करणारा खासदार हे आपल्याला भेटेल असं माझी अपेक्षा आहे. भारतीय जनता पार्टीचं कार्य फार मोठं आहे. हर एक शेतकऱ्याला महाराष्ट्राचे 2,000, केंद्राचे 2,000, राम जन्मभूमी असो, हिंदूसाठी झटणारा पक्ष असो, आणि पंकजाताई मुंडे या अखंड महाराष्ट्रासाठी झटतात. त्यांच्या जीवावर आज 4 ते 5 आमदार महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडे ह्या भाजपच्या प्रचार प्रमुख असतात आणि त्या स्कोअर कमिटीमध्ये पण आहेत महाराष्ट्रात. मात्र जिल्ह्यातच गुंतून पडलेले आहेत. मला एक म्हणायचंय, विकासाच्या प्रश्नावर ही निवडणूक होणार आहे. त्याच्यामध्ये मराठा आरक्षण असो, हे विषय थोडे आहेत ज्वलंत विषय, परंतु या विषयावर निर्णय होणारच आहे. 10% तर दिलेलं आहे, फक्त राहिलं सगळे सोयरे. त्याचा पण प्रश्न मिटवून फडणवीस साहेब असो किंवा आमचे केंद्राचे जे अमित शहा असो किंवा पंतप्रधान मोदी साहेब असो, पण पंकजाताई मुंडे ह्या कसल्याही परिस्थितीमध्ये विकासाचं नेतृत्व आहे. या बीड जिल्ह्याची आणबाण शान आहे. आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडे हे त्यांचे बंधू, महाराष्ट्राचे कृषी मंत्री कॅबिनेट, हे पण त्यांच्या खांद्यावर यावेळेस जो आहे. आणि पंकजाताई यांचा विजय सुकर होणार आहे. यांचं म्हणणं आहे की पंकजाताई यांचा विजय निश्चित काय आहे. सांगाल, पंकजाताई की बजरंग बाप्पा? मोदीला करायचंय. मोदी उभे नाहीत आपल्या इकडे, पंकजाताई उभे. पंकजाला कशामुळे पंकजाताई? पंकजाताई आपल्या मुंडेची लेख आहे बाबा ती. आपल्या वजार धर्मामध्ये. आता तिला आणले हळूहळू खाली, तिला आणून नाही खाली. काय सांगता? टप लढत आहे. कशामुळे टप लढत वाटते? गेल्या वेळेस ते गेलेले सहानुभूतीची लाट आहे. सहानुभूती कशाची सहानुभूती वाटते? शेतकरी पुत्र आहे ते. शेतकरी पुत्र. काय शेतकऱ्यासाठी काय समजा काय केलं त्यांनी असं वाटतं तुम्हाला? कारखाना उघडला ना त्यांनी. कारखाना उघडला, त्याच्या व्यतिरिक्त काय काम? गेल्या वेळेस 5.5 लाख मतदान पडलं होतं त्यांना. मतदानाच्या नंतर कधी बाहेर कुठं जनतेच्या अडचणी सोडवाय जर निवडून आल्यावर काय वाटतं तुम्हाला? बजरंग बाप्पा म्हणतात. मी म्हणतो बजरंग बाप्पांनी ज्या वेळेस 5 लाख मतदान घेतलं गेल्या वेळेस, त्याला प्लस पॉईंट होता. धनंजय मुंडे त्यांच्या सोबत होते.
आणि जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता तो एक विभागलेला नव्हता. आता 2 गट पडले राष्ट्रवादीचे. आणि सध्या धनंजय मुंडे हे बजरंग बाप्पा बरोबर नाहीत. हा एक मायनस पॉइंट आहे त्यांचा. आणि यावेळेस विकासाभिमुख नेतृत्व मास लीडर त्या महाराष्ट्राची आणबान शान पंकजाताई मुंडे या 100% निवडून येतील. जोपर्यंत बजरंग बाप्पांनी एवढे मतदान घेतले, किती वेळा ते रोडला आले, किती वेळा लोकांच्या अडचणी सोडविल्या. काय सांगाल यांच्या बोलण्यावर? काय बोलता येत नाही काही. सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहे. हा. आपल्या बीडमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजाताई आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा आहेत. हो. काय वाटतं आपल्याला कोण निवडून येईल असं वाटतं? आम्हाला असं वाटतं की बघा आता हे आरक्षणाचा जे मुद्दा होता ते मराठा समाज ओबीसी समाज त्यात जे समजा मुसलमानचं जे आमचं जे मत आहे जिकडं जास्त पडणार ती सीट निवडून येणार. कारण कसं आहे की आरक्षणमुळं म्हणायचं की जातीवाद जरा झालेला नाही का त्याच्यामुळं काय बी होऊ शकतं. तर जे मराठा आरक्षणाचा फटका पंकजाताईला बसू शकतो असं बसू शकतात कारण तेच मराठा समाज आता जागृत झालेला आहे. त्यांचा आरक्षणचा मुद्दा जरांगे पाटलांनी केलेला आहे त्याच्यामुळं फटका बसू शकतात. आपल्याला काय वाटतं? आपल्याला कोण उमेदवार सरस वाटतो? आता हे जे अगोदर बी प्रीतमताई मुंडे इथं येऊन काय केलं त्यांनी 5 वर्ष काय नाही केलं. आता बघू नवा चेहरा बघू आपण सध्या बजरंग बजरंग बाप्पाला बाप्पा आणि बघू. पंकजाताई उभ्या आहेत. आम्ही तिथं ताईला पाडण्यासाठी पुरेपूर एकमत करू. वैयक्तिक आपलं दुसऱ्याचं काय करायचं आपल्याला. का बरं? का ताईला का पाडायचं काय असा केलं विषय? त्यांनी 10 वर्षात? रेल्वेच्या मुद्द्यावर अजून निवडणूक लढवायची त्यांना. विकास काय मग सांगा तुम्ही. रेल्वेचा मुद्दा आणखीन समजा पूर्ण झालेला नाही. 10 वर्ष झालं नुसते इंजिनवरच पळतात अजून ते आष्टीपर्यंतच रेल्वे. दुसरं काय कारण? दुसरं काय कुठं त्यांनी निधी वाटप केला नाही कुठं अजून काय म्हणता येईल. पण काय सांगाल? माझं एकच म्हणणं आहे की पंकजताई कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून येणारच आहेत. हे फक्त रेल्वेचा मुद्दा किंवा जे अर्धवट राहिलेले काम आहेत का ते अर्धवट राहिलेले कामं रेल्वे ही जवळपास 90 ते 100 किलोमीटर आलेली आहे. जर पुढच्या काळात येईल अशा अपेक्षावर आहेत लोकांची. पण ज्या 70 वर्षात एक इंचही रुळा तरला नव्हता तिथे आता जवळपास 90 किलोमीटर काम झालेलं आहे. याविषयी काय सांगाल? तरी आम्ही ताईंना पाडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू. कशामुळे करणार हे तर सांगा. अहो आमचं आम्ही बघून घेऊ. मुद्दा काय आहे काम मंजूर फक्त रेल्वेच्या कामावर नाही रेल्वेच्या कामावर नाही दुसरे काय विकास काम बाकी रस्ते वगैरे काही MIDC साठी रस्ते वगैरे काही ऊसतोड कामगारांसाठी 34% वाढ दिलेली आहे. ऊसतोड कामगार ऊसतोड तोडीला गेलाच नाही पाहिजे जिल्हा. ओळख मिटून टाका ना तुम्ही ऊसतोड कामगार बीड जिल्ह्याची. इथं MIDC माझा इथं कामाला जात नाहीत का मग लोक ऊसतोड कामगारांचा प्रश्न नको आणि ते तरुणांच्या हाताला काम द्यावं असं यांचं म्हणणं आहे. हे महाविकास आघाडीच्या उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे येते नाही हे वेळेस चांगले माणसं आहे. विकास होईल असं वाटतं मला. पंकजाताईविषयी काय मत आहे? पंकजाताई मुंडेने आता एवढा काही विकास केलेला नाही त्याच्यामुळं सांगायचा असा आमचा विषय. पंकजाताई मुंडे यांनी विकास केलेला नाही असं आपलं मत आहे. विकास केलेला नाही त्यांनी आणि सध्या आम्हाला बजरंग बाप्पा सोनवणेचा भरोसा आहे आम्हाला. ठीक आहे, यांचं मत आहे बजरंग बाप्पा सोनवणे. तर सध्या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये समजा लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत तर त्या लोकसभेविषयी आपल्याला काय मत आहे? आपलं काय मत आहे? मत असं आपला की जी लोक आहे चांगले काम करणार तिला निवडून देऊ. कोण चांगलं काम करतं असं वाटतं आपल्याला? पंकजाताई की बजरंग बाप्पा? आता ती योग्य वेळेवर सध्या तरी त्यांच्या कामाविषयी दोघांच्या कामाविषयी तुलना केली तर कोण सरस करते? सध्या बजरंग बाप्पा काम आम्हाला पास पडलेलं आमचे व्यक्तिगत 2-3 काम त्यांनी केलेले आहे त्यामुळे बजरंग बाप्पाने यांचे व्यक्तिगत 2-3 काम केलेले आहे त्यामुळे बजरंग बाप्पाकडे यांचा कौल आहे. तर जाणून घेऊया आपण पुढील परिस्थिती. आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या जे वातावरण चालू आहे निवडणुकांचं याच्याविषयी काय वाटतं आपल्याला? ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये कोण सरस ठरत असेल? पंकजाचा चांगला होता ती लई मतदान निवडून मिळाले ते पण जरांगे पाटीलचे हे कार्याने काय बी होऊ शकतात. आता हे काय तर बजरंग बाप्पा बी येऊ शकतात काय बी होऊ शकतात आता नाही का. आमचं मत असं आहे की आता काय बी होऊ शकतो काय त्याचा हे गॅरंटी नाही. आता पंकजा नाही तर आता ही नसतं
तर काय जात नसतं तर ही लई मतांनी सध्या आली असती लोकसभेच्या निवडणुका पंकजामुळे. चालू आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये महायुतीकडून पंकजाताई आणि महाविकास आघाडीकडून बजरंग बाप्पा सोनवणे उभे आहेत. आपल्याला काय वाटतं कोण निवडून येईल असं वाटतं? मला वाटतं पंकजाता येतात. धनुभाऊचा युतीमध्ये काम चांगलं आहे. पालकमंत्री आहेत. धनुभाऊने पानविडा उचललेला आहे. निवडून आणायचं पंकजाताईला आणि लय बहुमताने येते. आणि हर समाजामध्ये 20%, 25% मुस्लिम समाजामध्ये चालणार, दलित समाजामध्ये चालणार, कोणत्याही समाजामध्ये चालणार, मराठीमध्ये चालणार, सर्वाला घेऊन चालण्याचं काम पंकजाताईने केलेलं आहे. मराठा आरक्षणाचा काय फटका बसेल का पंकजाताई? थोडाफार फरक तर असेल ना. शेवटी मराठा समाज थोडा बाजूला गेलेला आहे, तरी समजून जुळणार आहे. 10% त्यांना आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजला, पण ती अजून डिक्लेअर नाही झाला. इलेक्शन झाल्यानंतर होणार आहे. ठीक आहे, तर यांचं मत आहे की धनुभाऊ पंकजाताईकडे असल्यामुळे धनुभाऊचा पंकजाताईला फायदाच होईल आणि पंकजाताई निवडूनच येतील असं यांचं मत आहे. हो, ओके.